पुण्यासह पश्चिम महाराष्ट्राची एक विधायक ओळख ठरत असलेल्या मधाचे गाव पाटगाव हा शब्द वेगवेगळ्या संदर्भाने सर्रास कानावर पडत आहे। आज 20 मे जागतिक मधमाशी दिनी दोन्ही संदर्भाने वैश्विक ते स्थानिक निसर्ग साखळीत राहण्यासाठी मधमाशांचे योगदान अगदी मोलाचे आहे। जर पृथ्वीवरून मधमाशा नाहीशा झाल्या तर मानव जातीचे अस्तित्व काही वर्षांपेक्षा अधिक काळ टिकणार नाही, असं अल्बर्ट आइन्स्टाईन यांचे वाक्य अनेकदा ऐकायला मिळते। हे वाक्य कितपत सत्य आहे याबाबत मतभेद असले तरी त्यामागील आशय मात्र अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण पृथ्वीवरील अन्न साखळी, जैवविविधता आणि शेती व्यवस्था टिकवून ठेवण्यात मधमाशांचे योगदान अमूल्य आहे। या महत्त्वाची जाणीव करून देण्यासाठी दरवर्षी 20 मे हा दिवस जगभरात जागतिक मधमाशी दिन म्हणून साजरा केला जातो। संयुक्त राष्ट्रसंघाने 2017 मध्ये हा दिवस अधिकृतपणे घोषित केला। आधुनिक मधपालन तंत्रज्ञान विकसित करणारे स्लोव्हेनियाचे प्रसिद्ध मधपालक अँटन जॉन्शा यांचा जन्मदिवस 20 मे असल्याने ही तारीख निवडण्यात आली। या दिवसामागचा उद्देश म्हणजे मधमाशांचे संवर्धन, परागीभवनाचे महत्त्व आणि पर्यावरणीय संतुलन याविषयी जनजागृती करणे असा आहे। मधमाशा केवळ मध उत्पादनासाठीच महत्त्वाच्या नाही, तर त्या शेतीतील परागीभवन प्रक्रियेसाठी अत्यंत आवश्यक आहेत। फुलांमधील परागकण एका झाडापासून दुसऱ्या झाडावर नेण्याचे कार्य मधमाशा करतात। यामुळे फळे, भाज्या, डाळी, तेलबिया आणि विविध पिकांचे उत्पादन वाढते। मधमाशा जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी मोठी भूमिका बजावतात। जंगलातील अनेक वनस्पतीचे पुनरुत्पादन परागीभवनामुळेच शक्य होतं। त्यामुळे वनसंपदा, वन्यजीव आणि संपूर्ण पर्यावरणीय साखळी मजबूत राहते। मधमाशा नसतील तर अनेक वनस्पतींचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते। आज जागतिक मधमाशी दिनानिमित्त निसर्गाशी असलेले आपले नाते अधिक घट्ट करण्याचा आणि मधमाशांच्या संरक्षणासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचा संकल्प करू। धन्यवाद।